नमस्कार सखींनो, सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. सखींनो, नेहमीच आपण या कार्यक्रमात प्रेरित करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आमंत्रित करीत असतो. असंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला आज आपण आमंत्रित केलं आहे. आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे माझं सामाजिक वलय. सखींनो, एक सामान्य महिला, 18व्या वर्षी लग्न होतं, संसारिक जबाबदारी आपल्यावरती येत असतानाच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण त्याचे ऋण फेडायला हवे हा विचार मनात घोंगावत असतो. आणि अशातच महिला संस्कार कलश योजना त्यांच्या सोबतीला येते. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीला समोर नेत एक सामाजिक वलय समृद्धपणे ते व्यक्तिमत्व प्रसरवितो. सखींनो, आपल्याला लहानपणापासून सवय, आपल्या लेकरांनाही आपण सवय लावतो. खाऊचे पैसे उरलेले आपण एका मडक्यात जमा करतो. अगदी त्याचप्रमाणे आपण सुद्धा पैशातनं पैसा जमा करतो. पण हीच सवय, हाच संस्कार बचतीतून दानाकडे नेत समाजातल्या गरजूंपर्यंत पोहोचणं, त्यांना मदतीचा हात देणं, हाच या संस्कार कलश योजनेचा उद्देश. आणि त्याचा करत्या धरत्या त्याच्या अध्यक्षा उषाताई बुक्कावार आज आपल्याकडे भेटीला आलेल्या आहेत. उषाताई, नमस्कार. नमस्कार. उषाताई, मला सगळ्यात पहिले उत्सुकता आहे की नेमकं ही महिला संस्कार कलश योजना म्हणजे काय आहे? आनंदासाठी फुलणे आणि इतरांना आनंद देणे हेच खरे जीवन आहे. आणि आमच्या संस्कार कलश योजनेचं हेच ब्रीदवाक्य आहे. याच अनुषंगाने ही योजना आम्ही चालवतो. ही योजना आहे पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांची. त्यांच्या 2 योजना होत्या. एक होती मुठभर धान्य आणि विश्वभर शांती, आणि दुसरी होती महिला संस्कार कलश योजना. ह्याचा प्रसार स्वर्गीय गाडे गुरुजी यांनी केला. आणि माझ्या काकू ह्या पवनार येथे राहत होत्या आणि त्यांनी ही योजना गावोगावी अंमलात आणली. तर तसंच त्या एक दिवस माझ्याकडे आल्या आणि म्हटलं की उषा, तू ही योजना कर, तुझा मैत्रिणींचा खूप मोठा संग्रह आहे, तू ही योजना खूप छान प्रकारे करू शकशील. आणि माझे पण मुलं थोडे मोठे झाले होते, मला पण ही योजना खरंच खूप आवडली. आणि संस्काराशी निगडीत अशी ही योजना आहे. तर ही योजना काय आहे हे मी तुला सांगते. रोज सायं प्रार्थनेच्या वेळी आपल्या घरातील लहान मुलांच्या हातून एक ठराविक रक्कम म्हणण्यापेक्षा जे आपलं चलनात आहे ते छोटं नाणं कलशात टाकायचं. आणि वर्षाच्या शेवटी हा कलश दानरूपाने आपण तो द्यायचा. इतकी सुंदर संकल्पना आहे. छोट्या मुलांना दानाची सवय असते, तशी आपल्या संस्कृतीत दानाला खूप महत्त्व आहे. पण प्रत्यक्षात कृतीतून हे जेव्हा घडतं तेव्हा एक छान संस्कार यातून रुजतो. तेव्हा ही संकल्पना मला खरंच खूप आवडली आणि मी ती सुरू केली. आणि अशी ही छान संस्कारांनी भरलेला कलश आहे हा. आणि हा आपण रुजवताना मला होणारा आनंद खूप अवर्णनीय होता. मग याची कार्यपद्धती कशी चालते? आता हे जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मला असं वाटलं की ही संकल्पना तर खूप छान आहे, पण ही आपल्या मैत्रिणींमध्ये रुजवायला थोडा अवधी लागेल. मी त्यांना ही संकल्पना समजावून सांगितली आणि खरं सांगते, इतका सुंदर प्रतिसाद याला मिळाला. आणि मी पहिल्याच माझ्या याच्यात 100 मैत्रिणी यात सहभागी झाल्या. आणि त्यांनी मी ठरवलं आता की ही योजना राबवायची कशी, कारण कुठलीही योजना चालवायची म्हणजे ती सुंदर त्याची आखणी हवी. तर त्याप्रमाणे मी याची आखणी केली.
तसं आमचं चंद्रपूर खूप मोठं आहे. तर या चंद्रपुरात मी 25 असे महिलांचे गट केले आणि त्या गटात त्या भागातील योजना म्हणजे त्या भागातील महिला या योजनेत सम्मिलित झाल्यात आणि प्रत्येकीने आपापल्या भागातील महिलांना यात सम्मिलित करून घेतलं आणि अशा प्रकारे 350 महिला, 400 पण आहे आजची संख्या, तर 350 महिला यात सम्मिलित झाल्या आणि त्या महिला त्यांची जी धनराशी आहे त्या गोळा करून देतात आणि ती मग आम्ही एकत्रित करतो आणि त्याच्याद्वारे आम्ही हे सामाजिक उपक्रम राबवितो. आणि याच्यात मी कुठल्याही जातीचं असं बंधन नाही ठेवलं. कुणी या, तुम्हाला जर आवडली योजना तर यात सम्मिलित व्हा, असं हे धोरण ठेवलं याचं. वा, एक सामान्य गृहिणी असूनही अशा प्रकारचं आपण सामाजिक कार्य करू शकतो, हे कसं मनात आलं? नाही, खरंच सांगते, जेव्हा सुरुवातीला म्हणजे लवकर लग्न झालं, माझ्या मिस्टरांच्या सतत बदल्या होत होत्या आणि मुलं पण लहान होते, तेव्हा विचार करायला असा वेळच मिळाला नाही. पण जेव्हा मुलं अशी मोठी झाली आणि त्याच वेळी नेमक्या काकू मला भेटल्या आणि ती योजना त्यांनी मला समजावून सांगितली. सामाजिक कार्याची आवड मुळातच माझ्यामध्ये होती आणि ही योजना जेव्हा कळली तेव्हा मला असं वाटलं, माझ्या काकूंचं नाव आहे लता उपलेंचवार आणि त्यांनी मला याच्यासाठी खूप आग्रह केला की नाही तू हे करू शकते, असा आत्मविश्वास त्यांनी मला दिला. त्यामुळे मी हे सुरू केलं आणि मुलं थोडी मोठी झालेली होते आणि ही योजना अशी आहे, याच्यात कुठलेही बंधन नाही. आपल्याला जेवढी ज्यांची अपेक्षा तेवढेच त्यांना हवे. ज्या घरी अंधार आहे त्या घरी उजळू देवे. अरे म्हणजे ज्यांना गरज आहे तिथे आपल्याला पोचायचं आहे. त्याच्यासाठी वेळेचं बंधन नाही, दिवसाचं बंधन नाही. आपण आपल्या सोयीप्रमाणे आपले उपक्रम आपण राबवू शकतो आणि महिलांसाठी ही खूप जमेची बाब होती. कारण आपल्याला वाटतं गृहिणी पण खूप सातत्याने घरकुलात बिझी असतात त्या, पण आपल्या सोयीने आपण समाजकार्य करू शकतो. ही जेव्हा मला कळलं तेव्हा मला या योजना चालवायला खूप बळ मिळालं. मग ह्या समाजसेवेचं बाळकडू तुम्हाला कुठून मिळालं? तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय? समाजसेवेचं बाळकडू मला खरं सांगते माझ्या घरातूनच मिळालं. माझे वडील म्हणजे संस्काराचं एक चालतं बोलतं विद्यापीठच होतं म्हणा ना. ते नागपूर मेडिकल कॉलेजला 1947 साली पहिली बॅच जेव्हा डॉक्टर झाली तेव्हा ते डॉक्टर झाले. त्यांचं बालपण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हरसूल या अगदी छोट्याशा गावात गेलं. पण माझ्या आजोबांना मुलांना शिकवायची खूप इच्छा होती आणि माझ्या वडिलांनाही निस्वार्थ सेवेचं ध्येय होतं आणि म्हणून ते डॉक्टर झाले. त्यांनी बनारसला जाऊन सायन्स घेऊन नंतर नागपूरमधून MBBS झाले आणि इतकी निस्वार्थ सेवा त्यांनी दिली आणि उक्तीतून नाही तर कृतीतून त्यांनी आम्हाला संस्कार दिले. ती गोष्ट खूप महत्त्वाची होती. आणि माझी आई होती तर तिला सामाजिक कार्याची खूप आवड होती. तिचं लिखाण सुंदर, रांगोळी, कलात्मक वारसा जो आहे तो आईकडून मिळाला आणि निस्वार्थ सेवा माझ्या बाबांकडून मिळाली. आणि खूप पुस्तकांची आवड, आम्हाला लहानपणी ते खूप पुस्तकं आणून द्यायचे. कुठले व्याख्यान झाले, राम शेवाळकरचे व्याख्यान तेव्हा खूप व्हायचे. वरोडा, चंद्रपूर इथे आमचं समजणारं बालपण गेलं. तर त्यावेळी ती व्याख्यानं म्हणा, चांगल्या चर्चा ह्यांना ते आवर्जून आम्हाला न्यायचे. कुठेतरी एक चांगला समाजसेवेचा तो जो पिंड आहे तो तिथेच आमचा साकारला गेला असं मला वाटतं. हे महिला संस्कार जो कलश तो आहे याद्वारे मग तुम्ही कुठले आतापर्यंत उपक्रम घेतलेले आहेत? महिला संस्कार कलश योजनेला 21 वर्ष पूर्ण होतात आहे आणि 21 वर्षात 400 सदस्य भगिनी माझ्यासोबत आहे. असंख्य कार्यक्रम आम्ही घेतले, जवळपास 300च्या वर कार्यक्रम आम्ही या 20 वर्षात घेतलेले आहे. तर त्यात असे अनेक उपक्रम आहे की जे आम्ही रेग्युलर घेत असतो की ठरलेला आहे. शाळेचा उपक्रम आहे, अंध, अपंग, परित्यक्त्या असे पण उपक्रम घेत असतो. आणि जसं एक सगळ्यात चांगला उपक्रम म्हणजे आम्ही वर्षाच्या सुरुवातीला सहल घेतो. मैत्रिणींना याच्यात सम्मिलित करून ठेवायचं म्हणजे त्या खुश असाव्या असं काही नाही. समाजकार्य म्हणजे अगदी गंभीर होऊनच केलं पाहिजे, हसत खेळत आपण समाजसेवा करू शकतो. तर वर्षाच्या सुरुवातीला आम्ही सहल आयोजित करतो. सहलमध्ये प्रत्येकीला व्यक्त व्हायची संधी मिळते आणि त्या अत्यंत आणि तिथे आम्ही म्हणजे त्यांचं बौद्धिक पण घेतो, छान प्रश्न मंच घेतो आणि आता खूप छान रिसॉर्टमध्ये आम्ही सहल घेतो आणि मग त्या आजूबाजूचे जे खेडे असतात तिथे गरजूंना आम्ही काहीतरी देतो. नुसतं आम्ही पिकनिक करून वापस येत नाही, तर तिथेही आम्ही सामाजिक ऋणाची जाणीव उठवतो.
कधी वृद्धांना चादरी देतो, कधी त्या गावाजवळ जी शाळा असते त्यांना जाऊन भेटतो, विचारतो तुम्हाला काय कमी आहे. एकाने आम्हाला सांगितलं की साऊंड सिस्टीम नाही आहे आमच्या शाळेत, एकाने सांगितलं की आमच्या मुलांना आवड आहे पण बँड नाही आहे. तर एकदा गेलो तेव्हा बँड दिला, साऊंड सिस्टीम दिली. वृद्धांना तर चादरीचा आमचा ठरलेला उपक्रम आहे. 65 वर्षाच्या वरचे वृद्ध जे असतात तर त्यांना आम्ही नेहमी चादर देतो. आणि ही संकल्पना अशी आहे ना, तर कलशामध्ये रोज ₹1 म्हणजे जे कमीत कमी नाणं आहे ते टाकायचं आहे. पण जेव्हा आम्ही असे उपक्रम घेतो तेव्हा मैत्रिणी सहर्ष अगदी त्याच्यात आपलं योगदान देतात. त्याच्यामुळे आम्ही मोठे मोठे कार्यक्रम घेऊ शकतो. जवळपास 21 वर्ष तुमच्या या महिला संस्कार कलशला झालेले आहेत. 300-350 महिला त्याच्यामध्ये आहेत. मग हे करत असताना काही अजून विशिष्ट असे कार्यक्रम झाले आहे की जे कायम स्मरणात राहतील किंवा असं? हो, विशेष कार्यक्रम तर खूप घेतलेले आहे. जसं आमचा एक दिवाळीचा कार्यक्रम असतो. दिवाळी म्हणजे आमच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असते. आम्ही वृद्धाश्रमात जातो, तिथे आम्ही दिवाळीनिमित्त गायन ठेवतो. म्हणजे गाणारे सुद्धा नुसत्या वृद्धांसमोर इतकं खुलून ते गाणं होत नाही. ते म्हणतात तुम्ही या. आणि ही योजना अशी आहे, गाणारे लोकसुद्धा मानधन घेत नाही. तुम्ही इतकं छान कार्य करताय, आम्हाला मानधन नको, तुम्ही या. इतका सुंदर आम्ही चैताली खटीचा इतका सुंदर कार्यक्रम बल्लारशाच्या वृद्धाश्रमात दिला. त्यानंतर त्यांना 5 दिवस गोड जेवणाचा निधी देतो आणि नवीन कपडे देतो. हो, आणि प्रत्येक आणि तिथे मग फटाके वगैरे थोडेसे त्यांच्या सोबत आम्ही वेळ घालवतो. इतकं आनंददायी वातावरण असतं ते. तर त्याच प्रकारे जिथे अनाथ मुलं आहे त्यांना आम्ही नेहमी कपडे, दिवाळीचा म्हणजे आपला पारंपरिक खाऊ, शेव, चिवडा, चकली, लाडू असं देतो. तर तशा प्रकारे मूकबधिर विद्यालयात आम्ही हे देतो. त्याची तर तू साक्ष आहेस. अतिशय सुंदर फटाके, खाऊ आणि कपडे. मुलांचा आनंद न अवर्णनीय असतो. आपण असं म्हणतो आपल्याला पुरस्कार मिळाला तेव्हा आनंद होतो, पण जेव्हा हे त्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नसतो. अशा प्रकारे आश्रय म्हणून एक संस्था आहे चंद्रपूरला, तिथे पण आम्ही दिवाळी साजरी केली आहे. एकदा तर दिवाळीत आम्ही जनरल वॉर्डमध्ये गेलो होतो की जे मुलं कधी कधी फ्रॅक्चर होऊन म्हणा काही कुठल्या कारणाने दवाखान्यात असतात, दिवाळीत त्यांना खूप उदास वाटतं. मग त्यांना पारंपरिक खाऊ वगैरे आम्ही घेऊन जातो. म्हणजे विचार करतो की यावेळेसची दिवाळी आपण कुठे मनवायची, कुणासोबत मनवायची. आणि जेव्हा ती मनवतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला दिवाळीच्या आनंदासारखाच आनंद देतो. वा, अप्रतिम. हे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आपण घेतच असतात, पण महिला दिन आणि या संदर्भात पण आपण बरेच कार्यक्रम घेतलेले आहेत. महिला दिन पण आमचा विशेष असतो. महिला दिनी म्हणजे आम्ही विचार करतो की काय आमचं महिलांना रोजगार देऊन स्वयंपूर्ण कसं करता येईल याकडे आमचा भर असतो. तर खूपदा आम्ही ते हातगाडी दिली आहे महिलांना, म्हणजे तिला स्वयंनिर्भर होता येतं. त्यामुळे शिलाई मशीन दिली आहे, हातगाडी दिलेली आहे. त्याच्यानंतर स्वागत कन्या जन्माचं महिला दिनी ज्या मुली जन्माला येतात त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत केलं आहे. त्यांच्या आयांना त्यांना पण सन्मानित केलं आहे की आज मुलीचा जन्म हे नाराजीचं कारण नाही, आनंदोत्सवच करायला पाहिजे. तर तशा प्रकारचं पण आम्ही केलेलं आहे महिलांसाठी. आणि इथे चंद्रपूरजवळच येरूर गाव, पहिले आमची योजना चंद्रपुरातच होती, म्हणजे चंद्रपूरच्या याच्यात तेवढ्या भागातच आम्ही कार्य करायचं. पण आता आम्ही आजूबाजूच्या खेड्यात जायला शिकलो आहे. आम्ही सगळ्या मिळून सगळीकडे जातो आहे. येरूरमध्ये MIDC एरिया आहे, तिथे बायका काम करतात. तर तिथल्या सरपंचांना मी विचारलं इथे यांना काय हवं आहे, तर ते म्हणाले त्यांची इच्छा साड्यांचीच आहे. तर मी एक मेसेज टाकला, 400 साड्या आम्ही त्या दिवशी तिथे दिल्या आणि इतक्या त्या आनंदी झाल्या. तर असे पण वेगवेगळे उपक्रम आम्ही नक्कीच परत या सगळ्या उपक्रमांबद्दल चर्चा करणारच आहोत. पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. सखींनो, वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीनंतर परत भेटूया. विश्रांतीनंतर सखींनो परत एकदा आपलं स्वागत. उषाताई, आपण आपल्या या उपक्रमाबद्दल बोलत होतो आणि महिला दिनाच्या निमित्ताने आपण अनेक उपक्रमसुद्धा राबवलेले आहे. अजून काय या संदर्भात आपण घेता? आणखी बरेच उपक्रम आम्ही राबवले आहे. तुला सांगते की इथे चंद्रपूरला शांतीधाम या नावाने स्मशानभूमी आहे. आजकाल सगळ्या लेडीज पण म्हणजे स्त्रिया पण जातात तिथे. तर त्यांच्यासाठी एक छान बसायचं शेड आम्ही करून दिलं.
तर ती संकल्पना आमच्या सखींसाठी तरी नवीन होती की शांतीधाम असं बाकी ठिकाणी देतात देणगी, पण मला असं वाटलं शांतीधामसाठी देईल का, पण इतकी उत्स्फूर्त देणगी दिली सगळ्यांनी आणि एक सुंदर शेड आम्ही तिथे उभारलं. तसंच तिथे उज्ज्वल गोरक्षण संस्था आहे, ती गायींसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिथे 700-800 गायी आहेत. तर आमची खूप इच्छा होती की आपण इथे काहीतरी योगदान द्यायला पाहिजे. तर आम्ही तिथे एक छान मोठं 5000 याचं स्क्वेअर फूट असं छान मोठं गव्हाण तिथे बांधून दिलं. आणि खूपदा असं होतं की प्रत्येकाची गरज ही वेगळी असते. आता चंद्रपूरला 2 आम्ही प्रवासी निवारे पण करून दिले. तर ते प्रवासी म्हणजे ती पण एक गरज होती. ती पावसात शाळेचे मुलं उभे राहायचे, बस यायची तेव्हा छत्री घेऊन त्यांचे पालक तिथे उभे राहायचे. तर तिथलेच एका पालकांनी म्हटलं की BNC कडून परमिशन लागायची त्याच्यासाठी की मी ते काम करू शकतो, आपण इथे करूया. तर आमच्या संस्कार कलश योजनेने असे 2 प्रवासी निवारे पण तिथे उभारून दिले. एकदा तर काय झालं, उन्हाळा आहे आणि चंद्रपूरचा उन्हाळा तर खूप अति असतो. 46-47 पर्यंत ते टेम्परेचर पोचतं. तर एक जण आमच्या जाण्याच्या रस्त्यावरच एक घर होतं, तो आपली झोपडी शाकारायला वरती चढला आणि ऊन भयंकर होतं, तर तो कोसळला आणि उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला. त्याला छोट्या 3 मुली होत्या आणि लहान मुलगी तर 3 महिन्याची होती. तर अशा वेळी आम्ही रोजच तिथून फिरायला जायचो. मग मी महिला संस्कार कलश योजनेच्या आमच्या त्या ग्रुपवर माहिती टाकली आणि इतक्या पटकन तिचं घरकुल उभारलं गेलं आणि एकीने टाईल्स दिल्या. असं कसं होतं, खूप जण असल्यामुळे मदतीचे खूप हात येतात. मग आपण घेतलेलं एखादं कार्य अगदी सहजपणे पूर्ण होतं. अशा प्रकारे असे म्हणजे इतके कुठे आग लागली, झोपड्या जळल्या, तिथे पण आम्ही खूप मदत केलेली आहे. एक जुगाद म्हणून तिथे मंदिर आहे, तिथे यात्रा भरते. तर तिथे लेडीजसाठी प्रसाधन गृह याची खूप कमतरता होती. तर आम्ही ठरवलं मंदिराला काही हे करण्यापेक्षा आपण 2 तिथे प्रसाधन गृह करून दिले पाहिजे. आणि तिथे आम्ही जुगादला 2 प्रसाधन गृह सुद्धा बांधून दिले. म्हणजे प्रत्येकाची गरज वेगळी आहे, ती गरज ओळखून आपल्याला आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आमचं एक महिलांसाठी विशेष उपक्रम आहे. आम्ही तळागाळातील म्हणा अशा ज्या महिला जनमानसापर्यंत पोचल्या नाही आहे अशा महिला शोधून त्यांना मातृशक्ती, संवर्धिनी आणि स्वयंसिद्धा असे पुरस्कार देतो. तसं आम्ही 18 जणांना आम्ही म्हणजे सन्मानित केलेलं आहे आणि त्यांचं कार्य पण खूप सुंदर आहे. मनीषा धुर्वे ही चंद्रपूरला एव्हरेस्ट शिखर चढली आहे. अगदी छोटीशी मुलगी होती 18 वर्षाची, तिने एव्हरेस्ट शिखर चढलं. त्यानंतर प्राजक्ता आदमाने म्हणून आहे, तिने मधाचा नवीन व्यवसाय सुरू केला, तिला दिलं. एक चंद्रपूरला 2 शॉवेल ऑपरेटर आहेत. इतकं मोठं असतं ते शॉवेल ऑपरेटर, त्यावर काम करणं कठीण असतं. त्यांची जिद्द पाहून त्यांना ते ट्रेनिंग देण्यात आलं आणि त्या समर्थपणे ते शॉवेल ऑपरेटिंगचं काम करत आहे. WCL मध्ये असतं ते. तर अशा महिलाचा शोध आम्ही सतत घेत असतो. अशा कितीतरी दिव्यांग महिलांना पण आम्ही सन्मानित केलं आहे. आपली अर्चना मानलवार आहे, ती इतकी दिव्यांग असून तिने दिव्यांगासाठी एक अर्चनाने एक सुरू केलेलं कार्य आहे, त्याला आम्ही मानाचा मुजरा करतो आणि तिला पण आम्ही स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित केलं आहे. असे विविध उपक्रम शोधत असतो आणि त्यांना सन्मानित पण करत असतो. तर हा एक खूप छान उपक्रम आहे असं मला वाटतं. नक्कीच सगळे स्तुत्य उपक्रम आहेत तसे. आम्ही बऱ्याच संवर्धिनी आहे, पण प्रत्येकीचं कार्य वेगळं आणि वाखाणण्यासारखं होतं, त्यांना आम्ही सन्मानित केलेलं आहे. ताई, एवढा मोठा डोलारा तुम्ही सांभाळता, अर्थात धनराशीचा इथे व्यवहार असतो आणि तुम्ही म्हणता की 300 ते 400 महिला याच्याशी जुळलेल्या आहेत. महिलांचा सगळा कारभार आहे, मग कसं चालतं सगळं हे? खरं सांगू का, पाण्याचा एक थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याची वाफ होते. तोच गवतावर पडला की तो दवबिंदू म्हटला जातो आणि तोच एखाद्या नालीत पडला तर त्याचं तो अस्तित्व विसरतो. पण तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होता. सहवासाचं असंच आहे. महिला संस्कार कलश योजनेच्या मैत्रिणी म्हणजे असा सहवास आहे, सुंदर सहवास आहे की त्या म्हणजे सगळं जाणून घेतात. आणि मी एक त्रिसूत्री आहे आमची, परस्पर विश्वास, सहकार्याची भावना आणि कार्यपद्धती आमची अशी आहे म्हणजे पारदर्शी आर्थिक व्यवहार आहे.
ही त्रिसूत्री आहे आमची. वा. पारदर्शी आर्थिक व्यवहार आणि सामंजस्य आणि परस्परांवर विश्वास, आणि त्याच्या भरोशावर आम्ही हे कार्य करतो. आमच्या संस्कार कलशच्या महिलांचं मी कितीही वर्णन केलं तरी कमी पडेल. त्याच्यात संचालन करणाऱ्या आहेत, आर्थिक योगदान करणाऱ्या आहेत, सेवाभावी वृत्तीच्या महिला आहेत. म्हणजे इतक्या सुंदर महिलांचा हा संयोग तिथे झालेला आहे. त्यामुळेच मला हे कार्य करायला स्फूर्ती येते. मी असं ठरवलं नव्हतं की हे कार्य मी 21 वर्ष करीन आहे, पण इतका महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो की त्यातून हे कार्य होते. आणि ही योजना माझ्या काकूंनी इतक्या गावी सुरू केलेली आहे. त्यांची एक मोठी परिषद मी चंद्रपूरला घेतली. 30 गावातल्या महिला या परिषदेला. कुठे कुठे चालतं मग ही योजना? दारव्हा आहे, दिग्रस आहे, चंद्रपूरजवळ मी 4 ठिकाणी सुरू केलं आहे. म्हणजे चामोर्शी, वरोरा, भांदक आणि मूल या ठिकाणी मी ही सुरुवात करून दिली आणि मग ते चालवतात आहे. अशा प्रकारे हे कार्य होतं. आणि मैत्रिणी खूप म्हणजे सहकार्याची भावना ठेवून असतात. आम्ही बाहेरगावी गेलो, तिथे कुठेही गेलं तर 4 हात मदतीला तयार असतात. त्याच्यामुळे ते कार्य खूप सुंदर प्रकारे पार पडतं. नक्कीच या कार्याबद्दल आपण परत माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी घेऊया एक विश्रांती. सखींनो, आपण परत याबद्दल माहिती नक्कीच जाणून घेऊया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. सखींनो, विश्रांतीनंतर परत एकदा आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे माझं सामाजिक वलय. नक्कीच या सगळ्या उपक्रमातनं आपलं स्वतःचं तुम्ही एक सामाजिक वलय निर्माण केलं आहे. तसं पाहिलं तर जवळपास 21 वर्षापासून हा उपक्रम तुमचे चालत आहे. एक निवृत्ती वयाकडे आपण आलेले आणि या वयात जनरली स्त्रिया म्हणा, महिला म्हणा, संथ होतात. सगळं आपलं घर, नवरा आणि हे आपल्यातच राहतात. पण इतके सारे कार्य तुम्ही करत आहात, ही ऊर्जा, ही उर्मी कुठून येते? खरं सकारात्मक विचारातून ही उर्मी आणि ऊर्जा मिळते. आता मी जिथे जाते तिथे इतके चांगल्या व्यक्तिमत्वांची ओळख होते, कारण ते पण संस्था चालवणारे असतात. ते पण काहीतरी कार्य असं आपल्या आजूबाजूला इतके लोक इतकं कार्य करत असतात की तिथे आपण भेट देतो. जसं आता आम्ही आपुलकी ह्या ॲनिमल केअर सेंटरला भेट दिली राजुरा येथील. तर तिथे गेल्यावर असं वाटलं तिच्याकडे बघून की ही किती ऊर्जा आहे हिच्यात. ती प्राण्यांची सेवा स्वतः करते, कारण तिला अजून थोडासा वेळ आहे सगळं करायला, पण तिच्यात तो प्रेमभाव आहे. आणि किती संस्थेत किती लोक किती चांगल्या प्रकारे आपलं योगदान देतात. माझ्या ह्याच्यात साधारणतः अशा सामान्य गृहिणी खूप आहेत की ज्या घराबाहेर पडून संस्था वगैरे अशा बघत नाहीत जास्ती. त्यांना एक आदर्श तिथे दिसतो. आणि त्या मैत्रिणी ज्या असतात की तू घे उषा काम हातात, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, ती त्यांची ऊर्जा मला इथपर्यंत पोचवलं आहे. त्या ऊर्जेने आज मी आहे ते त्यांच्या सहकार्यामुळेच आहे, कारण आम्ही त्यात 400 जणी आहे. आर्थिक सहकार्य खूप महत्त्वाचं असते आणि त्यांना जेव्हा हे कार्यक्रम आवडतात, स्तुत्य वाटतात आणि आपली जी भेट आहे ती योग्य ठिकाणी जाते आहे, हा विश्वास जेव्हा त्यांच्यामध्ये निर्माण होतो तेव्हा त्या सखी मला खूप प्रोत्साहित करतात. सुंदर सुंदर छान लिहून देतात की हा कार्यक्रम आम्हाला कसा वाटला. आणि खरं सहकार्याची भावनाही मला लहानपणीच रुजली माझ्या मनात, कारण वडील डॉक्टर असल्यामुळे तेव्हा बरेच लोक ऑपरेशन करता वगैरे सरकारी दवाखान्यातच यायचे. प्रायव्हेट दवाखाने तेव्हा इतके नव्हते. तेव्हा कुणालाही जाणं, पेशंटला डबे नेऊन देणं, चहा नेऊन देणं, आलेल्या गेलेल्यांची सेवा करणं, कारण हा आमचा नित्याचाच घरचा भाग होता. तर त्यामुळे हे जे सेवाभावी वृत्ती म्हणा किंवा सहकार्याची भावना सगळ्यात, आणि बदल्या 3-3 वर्षांनी व्हायच्या वडिलांच्या. तर प्रत्येक गावी नवीन वातावरण, नवीन सगळं राहायचं. तर लोकांत मिसळण्याची कला त्याच वेळी आमच्यात रुजली असं मला वाटतं की आम्ही सगळीकडे खूप छान मिसळून राहायचं. आणि माझी आई जी होती ती नातं टिकवून ठेवण्यात खूप छान तिचा हातखंडा होता. ते गाव बदलून गेल्यावरही ती त्या लोकांशी संबंध ठेवायची. तर ते कुठून तरी आपल्यापर्यंत आलं असेल असं मला वाटते. आणि ही चंद्रपुरातील माझ्या मैत्रिणींची साथ, त्यांच्या भरोशावरच मी इथपर्यंत कार्य केलेलं आहे. त्यासाठी मी खरं आज इथे पण सांगते की मी त्यांची इतकी ऋणी आहे की त्यांच्यामुळे मी नवीन नवीन उपक्रम सातत्याने राबवत आलेली आहे. वा,
ताई, हे सगळं तर या संदर्भात आपण अनेक उपक्रम घेतले आहेत, पण तुम्ही प्रचंड मोठ्या वृक्षप्रेमीसुद्धा, जवळपास 100च्या वर तुम्ही झाडं लावलेली आहे आणि ती जगवलीसुद्धा आहे. 100च्या वर तुम्ही घरी बोन्सायचं पण सुरेख संग्रह तुमच्याकडे आहे, सुंदर अशी बाग तुमच्याकडे आहे आणि त्या संदर्भात तुम्ही व्याख्यानसुद्धा देता. काय तुमचं याच्याबद्दल मत आहेत? झाडांशी तर माझं खरंच खूप जवळचं नातं आहे. ते एक झाड, त्याचं माझं नातं, वाऱ्याची एक झुळूक आम्हा दोघांमधून जातं. शांताताईंनी शेळकेंनी म्हटलेलं आहे, खरंच झाडाशी नातं म्हणजे निसर्गाशी नातं, एका चैतन्याशी नातं. सुंदर बाग हे आनंदी वृत्तीचं प्रतीक असतं, सौंदर्य दृष्टीचं, आनंदी वृत्तीचं. झाडाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. इतकं झाड आपल्याला काहीतरी देतं. एका बीची उगवण व्हायला मातीत त्याला गाडून घ्यावं लागतं. आता मी जेव्हा बोन्साय करते तेव्हा ते झाड जेव्हा संयमानं बहरतं, तो संयम आपल्यामध्ये रुजतं. झाड इतकं बहरतं, पारिजातकाचं झाड असा फुलांचा सडा टाकून देतं आपल्याला, की म्हणजे इतकी निस्वार्थ ते सेवा देतात. जसं रातराणी आहे, औटघटकेचं तिचं जीवन असतं, पण ती सुगंधाची सगळी पखरण असं म्हणतात करते. तर ही आता ती औटघटकेचं तिच्या जीवनात ती सगळ्यांना इतक्या आनंद देते. असं ते प्रत्येक झाडाकडून काहीतरी शिकायला पाहिजे. आणि मी म्हणते ना, छंद म्हणजे खूपच सुंदर, आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतं छंद. एक म्हणजे आस असते ती जीवनात, निराशेत घेतलेला मोकळा श्वास असतो छंद म्हणजे. तर हा बागेचा छंद कसा आहे, चैतन्याचा छंद आहे. बाग अशी आहे की आपल्यासोबत इतरांनाही आनंद देते. छंद खूप असतात, पण बागेचा छंद आहे की आपल्यासोबत तो इतरांनाही आनंद देते. आणि मी तर छोट्या मुलांना शाळेतून अशी फुलवा बाग म्हणून माझा एक छोटासा कार्यक्रम आहे. आता खूप झालेला आहे प्रसार त्याचा, नर्सरीज खूप झालेले आहे. पण जेव्हा मी हे कार्यक्रम सुरू केले, झाडांची नावं, त्याची ओळख, आपले पारंपरिक वृक्ष जे आपण पूजेत वापरतो त्याचं महत्त्व, त्याचं औषधी गुणधर्म हे सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं. तर तो मी माहीत करायचा प्रयत्न करते. आणि अशा प्रकारे बागेला तर म्हणजे माझ्या जीवनात तरी खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे नैराश्य त्यांना कधी येतच नाही. आपण बागेत एक फेरफटका मारा, चैतन्यरूपी ऊर्जा घेऊन आपण पुन्हा सकारात्मक होतो. म्हणजे हे चैतन्य तुम्हाला यांच्यापासून मिळते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या छंदासोबतच तुम्हाला कलेचा सुद्धा छंद आहे. अनेक त्या माध्यमातून तुम्ही वस्तू केलेल्या आहे. मला वाटतं कुठला तरी पुरस्कार पण तुम्हाला पुरस्कृत करण्यात आला. मला बागेसाठी पण खूप पुरस्कार मिळाले आहे. मागच्या वेळेस कोरोनामध्ये ऑनलाईन स्पर्धा झाली बागेची, त्याच्यात माझा विदर्भातून 2रा नंबर आलेला. ते ऑनलाईन असल्यामुळे मला त्याच्यात सहभागी होता आलं. त्याचबरोबर एक इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणून आम्ही कलात्मक वस्तूंची निर्मिती केली. माझ्या सुनेला पण खूप आवड आहे, ती पण अतिशय सुंदर प्रकारे कलात्मक वस्तूंची निर्मिती करू शकते. तर आम्ही दोघी मिळून ती निर्मिती केली. ते जवळपास 10 वर्ष आम्ही ते काम केलं. त्यासाठी आम्हाला पुरस्कारही मिळाला. कुठलीही कला म्हणा, कुठलेही छंद हे आपला वेळ छान घालवतात आणि आपल्याला पुन्हा ऊर्जा देतात वेगळी. तर ते एक खूप चांगलेलं आहे. नक्कीच अतिशय इंटरेस्टिंग आहे सगळ्या तुमचा हा जी सामाजिक वलय आहे. आपण याबद्दल अधिक जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी घेऊया एक विश्रांती. सखींनो, घेऊया एक छोटीशी विश्रांती. सखींनो, आज आपण आपल्याला प्रेरित करणारं व्यक्तिमत्व इथे आमंत्रित केलं आहे, उषाताई बुक्कावार, ज्यांच्याशी आपण चर्चा करतोय. आणि छंदांवरती आपण बोलत होतो. अनेक छंद आपल्याला आहे, बागेचा छंद आहे, तसंच आपल्याला काव्यलेखनाचा सुद्धा छंद आहे, लेखनाचा छंद आहे. काही काव्यपंक्ती आमच्या सखींसाठी असेल तर नक्की ऐका. एक छोटीशी कविता ऐकवते. चालेल. कवितेचं शीर्षक आहे भरती आहोटी. समुद्रासारखी भरती आहोटी आयुष्यातही येत असते. समुद्रासारखी भरती आहोटी आयुष्यातही येत असते. सुखदुःखाच्या लाटेवरती जीवन आपले स्वार असते. वा. सुखाला यावी भरती, सुखाला यावी भरती आणि दुःखाला यावी आहोटी. आयुष्य म्हणजे येत जात जाणाऱ्या विविधांग लहरी. आयुष्य म्हणजे येत जात राहणाऱ्या विविधांग लहरी. लहरींसारखे उडवत जावे, लहरींसारखे उडवत जावे आनंदाचे तुषार. जीवन जगताना इतरत्र प्रसन्नता द्यावी थोडीफार. वा. या लहरींचा आस्वाद घ्यावा, या लहरींचा आस्वाद घ्यावा, परतून येण्याची बघावी वाट. या लहरींचा आस्वाद घ्यावा, परतून येण्याची बघावी वाट.
आयुष्यात आनंदाचा पेला निश्चित भरेल काठोकाठ, निश्चित भरेल वा काठोकाठ. वा, अप्रतिम काव्यरचना. ताई, या छंदांसोबतच चंद्रपूर महानगरपालिकेने आपल्याला स्वच्छता दूत म्हणून तुमची नेमणूक केली आहे. सोबतच माझी वसुंधरा या योजनेचे तुम्ही ब्रँड अँबॅसेडर आहात. तर याच्या माध्यमातून आपले काय उपक्रम चालत आहेत? नाही, आणि हे माझी वसुंधराची ब्रँड अँबॅसिडर झाली आहे. आणि खरं सांगते, खूप सुंदर सुंदर उपक्रमात मला सहभागी होता आलं. आत्ताच नुकताच एक कार्यक्रम झाला आहे, एक पेड माके नाम. खरं आईच्या स्मृतीत झाड लावणं यासारखं दुसरं आनंददायी कार्य काय असूच शकत नाही. बरोबर. एक चैतन्याचं रूप आपण इथे करतो. आणि वसुंधरा म्हणजे काय, आपली आईच आहे. एका आईची आठवण जपायला आपण दुसऱ्या आईला सहकार्य करतो आहे. ही संकल्पना मला खूप राबवली. आणि आताच 8 दिवसापूर्वी एक पेड माके नाम हा उपक्रम आम्ही राबविला आणि इतका सहर्ष प्रतिसाद त्याला मिळाला. त्याचप्रमाणे शाळेतून विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्याकरता एक झाड एक मूल असा हा उपक्रम आहे. त्यांना आवडीचं झाड शाळेतूनच देण्यात येत आहे. आणि ते झाड त्यांनी मार्चपर्यंत जगवून दाखवायचं आहे. अरे कारण झाड लावणं सोपी आहे, पण ते जगवणं तितकंच कठीण आहे. तर हा उपक्रम पण तिथे राबवला जात आहे. त्यानंतर उद्यान, नंतर एक शाळा, ज्या शाळेने सुंदर झाडं लावलेली आहे. आताच बक्षीस समारंभ झाला तेव्हा एका शाळेच्या टीचरनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक म्हणजे जे मुलं सहभागी झाले त्या मुलांच्या नावाने एक एक झाड आम्ही लावलं. आणि ते झाड जेव्हा मोठं होईल त्यांचं संगोपन हे मुलं करतील. आणि जेव्हा ते शिकून मोठे होतील आणि शाळेत येऊन पाहतील तर त्यांच्या नावाचं झाड तिथे त्यांना दिसेल. खूप सुंदर संकल्पना आहे. त्याचप्रमाणे माझी बाग, माझं उद्यान, माझी मोकळी स्पेस, ओपन स्पेस, म्हणजे आपण त्यात सहभागी व्हायचं आहे. महापालिका तुम्हाला मदत करणारच आहे, पण तुमचा सहभाग त्यात हवा आहे. कारण आपण जेव्हापर्यंत याच्यात सहभागी होत नाही तोपर्यंत ते कार्य यशस्वी होत नाही. आपल्याला त्याची गोडी लागणं खूप जरुरी आहे. मी स्वतः माझ्या घरासमोर चाफ्याची 40 झाडं लावले. आणि महापालिकेने त्याला चाफा मार्ग म्हणून जेव्हा नाव दिलं तेव्हा मी खरंच इतकी आनंदित झाली. झाडं लावायचा आनंद हा खूप वेगळा आहे. आणि आता ब्रँड अँबॅसिडर म्हणूनही मला ही संधी मिळाली आहे. त्याच्यात मी माझ्याकडून पूर्ण काही देण्याचा प्रयत्न करते आहे. आणि वृक्षाची आवड जनमानसात रुजावी याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे. मग तुम्ही ओपन स्पेस म्हणाले, म्हणजे पडीत जागेवरती मग तुम्ही लोकांचा सहभाग घेण्यासाठी काय करता? लोकांचा सहभाग घेण्यासाठी महापालिका त्याला गड्डे करून देतात, झाडं लावून देतात तिथे. पण तुम्हाला तुमच्या सहकार्याने तिथे कुंपण करावं लागेल. म्हणजे लोकसहभागातून हे करायचं आहे आपल्याला. आणि महापालिका त्यातून बक्षीस पण देते. म्हणजे ते पण त्या बागेच्या कार्य करतात. कुठे बोर करून देते. म्हणजे तुमची जशी बक्षिसांची रक्कम असेल त्यात ते काम महापालिका करून घेते. पण महापालिकेला लोकसहभागाची खूप गरज आहे. म्हणजे आपण हे महापालिकेनेच लावलं पाहिजे तसं नव्हतं. महापालिका सहकार्य तर करणारच आहे, पण तुमचा सहभाग तिथे त्यांना अपेक्षित आहे. ताई, स्वच्छता दूत म्हणून सुद्धा आपलं कार्य झालेलं आहे. एखादा उपक्रम त्यातला आमच्या सखींना आताच हा स्वच्छता अभियान शाळेतून राबवण्यात आलं. सुंदर नाटिका तिथे केल्या. स्वच्छतावर आधारित प्रश्न मंच तिथे घेण्यात आला. सुंदर स्लोगन पण स्वच्छता एक स्वभाव, स्वच्छता एक संस्कार. खरं ही आपल्या संस्कारातच स्वच्छता आली पाहिजे, सांगून उपयोगाची नाही. आपण पाहतो परदेशात स्वच्छतेचं खूप महत्त्व आहे, पण आपल्यात ही रुजायला हवी. म्हणून स्वच्छता एक संस्कार ही छान स्लोगन आहे. आणि तिचा मला वाटते महिलांनी खूप छान उपयोग करून घ्यायला हवा. नक्कीच ताई, खरोखर ही बाग फुलवणं, झाडांवर प्रेम करणं, वृक्षांवर प्रेम करणं आणि ह्या सगळा जो अनुभव आहे खरंच खूप चैतन्यमयी आहे. परत एक छोटासा प्रश्न मला असा विचारायचा वाटतो की तुम्ही महिला संस्कार कलशद्वारे समुपदेशनाचे सुद्धा काम केलेले आहे, अनेक कार्यक्रम. त्याची थोडीशी माहिती आम्हाला थोडक्यात द्या ना. हो, महिलांना समुपदेशन पण आवश्यक असतं. खूपदा असं वाटतंय आपल्याला घरात राहूनही नैराश्याची भावना येते. एक तर 40 ओलांडल्यावर जास्त होतं, मुलं मोठे होऊन जातात, सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असतात. त्यावेळी महिलेला खरं समुपदेशाची किंवा तिला करमणुकीची पण एक गरज असते. तर तिच्या समुपदेशाच्या निमित्ताने, समुपदेशनाच्या निमित्ताने आम्ही सिंधुताई सपकाळ
यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि चंद्रपूरला ते झालेलं नव्हतं आणि सिंधुताईंनी इतकं सुंदर तेव्हा सांगितलं की महिलांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं आणि त्याचा खूप फायदा महिलांना झाला. तसंच आम्ही सपना शर्मा यांना पण बोलवलं. त्यांनी पण खूप सांगितलं की आनंद कसा शोधायचा असतो, आनंद कशात मानायचा असतो, आनंद स्वतःमध्येच निर्माण करायचा असते. एखाद्या गोष्टीचा आनंद टिकण्याची काहीतरी वेळ असते, पण स्वतः आनंद निर्मिती करता आली, आनंद आपल्या आजूबाजूलाच असते, आपल्याला त्याला फक्त शोधायचं असतं. तर हे जे काही तत्व आहे, डायटिशियनला आम्ही बोलवलेलं आहे. असं जे जे काही आम्हाला वाटतं की हे महिलांना, आम्हाला कुठलाच असा अजेंडा येत नाही की तुम्ही हे घेतलं पाहिजे. आम्हाला जे योग्य वाटतं आम्ही मैत्रिणी मिळून ठरवतो आणि ते कार्यान्वित करत असतो. तर याला प्रतिसाद महिलांचा कसा असतो? खूप सुंदर प्रतिसाद असतो. म्हणजे त्यांना इतका आनंद होतो हे कार्य झाल्यावर, म्हणजे त्या इतक्या आनंदी होतात की त्यांना खूप समाधान वाटतं आणि त्यामुळेच मग आम्ही असे कार्यक्रम आयोजित करतो. एखाद्या म्हणतो ना, सुगंधी फुलांची ओंजळ दुसऱ्यांना देताना त्याचा काही गंध आपल्याही हाताला लागतो. जेव्हा त्या अशा आनंदी होतात तेव्हा तोच आनंद आम्हाला मिळतो आणि दुसरा कार्यक्रम करण्याची एक आंतरिक ऊर्जा त्यातून आम्हाला मिळत असते. नक्कीच सगळं काही ऊर्जावान आहे. आपण या संदर्भात बोलूया एका छोट्याशा ब्रेकनंतर. सखींनो, भेटूया एका विश्रांतीनंतर. सखींनो, विश्रांतीनंतर परत एकदा आपलं स्वागत. आज आपण माझं सामाजिक वलय या संदर्भात उषाताईंकडनं बऱ्याच गप्पा मारल्या, बऱ्याच स्तुत्य उपक्रमांची आम्हाला माहितीही मिळाली आणि खरोखर ह्या सगळ्या गोष्टीतनं एक म्हणजे छोट्याशा गोष्टीमधनं आपण किती मोठं कार्य करू शकतो याची प्रचिती या सगळ्या कार्यामधनं उषाताई नक्कीच आलेली आहे. आणि या वयामध्ये सुद्धा जे कार्य आपलं सगळं सुरू आहे आणि आपला बघणारा वर्ग हा या सखी सह्याद्रीचा मॅक्झिमम सख्या आहेत. तर तुम्ही सखींना काय संदेश देऊ इच्छिता, काय सांगू इच्छिता? आज मला एवढंच म्हणावं असं वाटतं, घे भरारी उंचावरती, घे भरारी उंचावरती, कवेत घे आकाश, विश्व खुले तुझ्याचसाठी, विश्व खुले तुझ्याचसाठी, जागव आत्मविश्वास. पाऊलांच्या खुणा बघत मार्ग तू शोधू नको, पाऊलांच्या खुणा बघत मार्ग तू शोधू नको, मार्ग तुलाही बनविता येतो हे तू विसरू नको. आपली घरची परिस्थिती, आपण कितपत कार्य करू शकतो हे प्रत्येकीने आपापलं ठरवायचं आहे. असं नाही की यांनी एवढं कार्य करते मी तर काही करू शकत नाही. प्रत्येक स्त्रीने जाणीव ठेवलं तर एक छोटं तरी सामाजिक कार्य ती करू शकते आणि महिला संस्कार कलेश योजनेने हे सिद्ध केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक स्त्री सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्यावर एक सामाजिक ऋण असते. जसे ऋण असतात पितृऋण, मातृऋण, तसं समाजाचंही आपल्यावर एक ऋण असते. ते फेडायची जबाबदारी आपली आहे. हे जर जाणलं तर एक छोटंसं सुंदर कार्य प्रत्येक स्त्री करू शकते. मला शेवटी एवढं म्हणावंसं वाटतं, संस्काराचा कलश घेऊन ज्योती उजळू मांगल्याच्या, संस्काराचा कलश घेऊन ज्योती उजळू मांगल्याच्या, मनामनातून भाव जागवू कल्याणास्तो मानवतेच्या. मिळो प्रेरणा इतरांनाही. म्हणजे आज हा कार्यक्रम झाला तर कुठेतरी प्रेरणा मिळायलाच हवी. मिळो प्रेरणा इतरांनाही, वाढत राहो कार्य निरंतर, स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचे जगास यावे नवप्रत्यंतर, जगास यावे नवप्रत्यंतर. नक्कीच हे प्रत्यंतर आपणा सगळ्यांना आलेलंच आहे. आणि एक छोट्याशा बचतीमधून म्हणजे एक त्या कलशामध्ये एक छोट्यातलं छोटं नाणं आपण टाकून रोजचं जर ती जमा केले आणि त्याचं किती मोठा समाजकार्यासाठी उपयोग होऊ शकतो, हे खरंच हे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि ताई दत्ता हलसगीकरांच्या खूप सुंदर ओळी आहेत. ते म्हणतात की आभाळ एवढी ज्यांची उंची, आभाळ एवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे, ज्यांच्या अंगणी ढग झुकले, ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे. हे
हृदय भरून घेणं म्हणा किंवा श्रीमंत हृदय किंवा सगळ्या सखी जर एकत्र येत असेल तर या बचतीतून खूप मोठं समाजकार्य होऊ शकतं याची प्रचिती आम्हाला आलेली आहे आणि नक्कीच हे सगळ्यांना प्रेरित करणारे आले. उषाताई, सखी सह्याद्रीच्या या कार्यक्रमात आपण आलात आणि अतिशय प्रेरित करणारं भाष्य आपण केलं त्यासाठी मी नागपूर दूरदर्शनतर्फे आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.